राव राणे, सभापती सिंधुदुर्ग बाजार समिती, आमचे जुने परिचित, मी नंदुरबारचा पालकमंत्री असताना माझ्याबरोबर काम केलेले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अनिलजी पाटील, मुख्य अधिकारी श्री रवींद्र खेबुडकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री दत्ताजी सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनिर्बन नाईक, कोल्हापूरचे बाजार समितीचे सभापती श्री प्रकाशजी देसाई, रत्नागिरीचे बाजार समितीचे सभापती सुरेशजी सावंत, शिवसेनेचे उपनेते संजयजी आगरे, मंचावर उपस्थित असलेले अनेक मान्यवर, साठी हा कार्यक्रम घेतलेला असे आमचे सर्व शेतकरी आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी पत्रकार बंधूंनो, आज ज्यांची जयंती आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना मी नतमस्तक होऊन अभिवादन करतो आणि वंचितांच्या शेतकऱ्यांसाठी सातत्याने त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये भूमिका मांडली त्यांना मी नतमस्तक होऊन अभिवादन करतो। ज्यांच्या पुण्यस्पर्शाने ही भूमी पावन झाली असे आपले सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांना मी अभिवादन करतो। आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण सारेजण इथे उपस्थित आहे। या राज्यामध्ये, या देशामध्ये शेतकऱ्यांचा मान मोठा आणि शेतकऱ्यांना सातत्याने आपण केंद्रबिंदू मानलं, या बळीराजाला केंद्रबिंदू मानलं आणि या महायुतीच्या सरकारमध्ये आम्हाला जे शोषित आहेत, वंचित आहेत आणि जे पूर्ण देश चालवतात असे अनेकांचे पोषक, अन्नदाता शेतकऱ्यांसाठी काम करण्याचं आमचं सगळ्यांचं लक्ष आहे आणि 100 दिवसामध्ये हा शेतकरी मेहनत करतो, कष्ट करतो, माल पिकवतो, पण पिकल्यानंतर तो कुठे विकेल आणि त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी त्याच्यासाठी एक मार्केट कमिटी उपलब्ध व्हावी। याच्यामुळे 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक मार्केट कमिटी उभं करावी किंवा उपबाजार समिती उभं करावी असा संकल्प आम्ही केला आणि 100 दिवस पूर्ण होत नाही तर महाराष्ट्रामध्ये या सरकार पहिली मार्केट कमिटीची स्थापना जी आहे ती आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या सगळ्यांना वाघेरी गावामध्ये नांदगाव रेल्वे स्टेशन जवळ होते, ही आनंदाची बाब आहे। आज मला आनंद होतोय की संबंध महाराष्ट्रामध्ये जवळपास 305 मार्केट बाजार समिती आहे आणि जवळपास 1.25 लाख कोटी रुपयाचा उलाढाल या वेगळ्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून होत असतो आणि ते आता या आपल्या परिसरामध्ये सुद्धा सुरू होणार आणि टप्प्याटप्प्यामध्ये नंतर आपण या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सुरू करणार आहे। आमचे राणे साहेबांनी, निलेशजी राणे साहेबांनी आपण विचार करणार आहे। ओरस इथे 10 कुडाळमध्ये अजून अनेक ठिकाणी जिथे जिथे आपल्याला करणार आहे। आज आपण बघितलं की याच्यातनं जवळपास 5 कोटी लाखाचं भूमिपूजन केलं आणि येणाऱ्या 8 नंतर याच ठिकाणी आपण सारे जण त्याचं लोकर साठी आपण येणार आहे आणि म्हणून मार्केट कमिटीच्या टीमवर मोठी जबाबदारी आली। 5,66,00,000 या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी इथे घडवायच्या। त्याच्यामध्ये फळ व धान्यासाठी मार्केट उभं करायचं, काजू बी साठवण्यासाठी गोडाऊन उभं करायचं, लिलाव उभं करायचं, व्यापारी गाडे, वे ब्रिज, पाण्याची सुविधा, शेत हवामान आणि इतर साऱ्या व्यवस्था इथे आपल्याला निर्माण करायच्या आहेत। त्यासाठी सिंधू रत्न योजनेच्या माध्यमातून 75% अनुदान आपल्याला मिळालेलं आहे। 25% अनुदान कुठून मिळेल? आता चेअरमन साहेब तुमचे हुशार, ते पूर्ण मला गोवाला घ्यायला आले आणि बोलता बोलता ते म्हटले बा साहेब आमचा प्रश्न उद्या असा आहे की 75% तिथून आम्हाला मिळणार आहे, पण त्या 25%चं काय? आणि म्हणून रात्री त्यांनी जेव्हा प्रश्न मांडला मार्ग काढायच होतं आणि म्हणून मला पालकमंत्री महोदयांना सांगायचं की आमच्या केंद्रामध्ये ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर योजनेच्या माध्यमातून जवळपास 1 कोटी रुपये आपल्याला त्या माध्यमातून
आणि बऱ्याच गोष्टींचं आता त्या आपल्याला 100% निधी मिळणार आहे. 30-40 लाख रुपये जे आहेत ते आपल्याला डीपीडीसी मधनं आपल्याला ते करावं लागतील आणि या माध्यमात 100 हे मिळणार आहे. खरं तर आपल्याला या मार्केट कमिटीच्या माध्यमातून हा जो आपल्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपल्याला सगळं काही नाही करायचं. आपला जो आंबा आहे हा लोहयुक्त आंबा आहे. या लोहयुक्त आंब्याला जगाच्या पाठीवर फार मोठं महत्त्व आहे. परवाच 2 दिवस झाले दुबईचे राजकुमार इथे आले होते, दुबईचे जे प्रिन्स आहेत आणि त्यांच्याबरोबर आणि चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याबरोबर बोलत असताना त्यांनी फळं भाजीपाला फुलं संदर्भातलं महत्त्व त्यांनी सांगितलं आणि त्यांनी या संदर्भात आंब्याला महत्त्व देण्यासंदर्भात त्यांनी सांगितलं आणि 16 शेतापासून तर दुबईपर्यंत आपल्याला यंत्रणा उभी करण्यासंदर्भातलं आमच्या दोघांमधलं एक सामंजस्य विचार त्या माध्यमातून झालेला आहे आणि त्या माध्यमातून हा जो आंबा आहे या आंब्याला आपल्याला कसं त्याला महत्त्व प्राप्त आणि याला एक विशेष महत्त्व आहे. त्याच्यासाठी जीआय टॅगिंगच्या संदर्भातला आपण भूमिका घेतली. ती जीआय टॅगिंग तर आपल्याला मिळणारच आहे, पण आपण जे पालकमंत्री मोदयांनी चिंता व्यक्त केली व बाहेरचे कोणी आंबे आमचं म्हणून विकतात. भारतातला कुठलाही आंबा आहे तो जगात जायला पाहिजे, त्याला मार्केट मिळालं पाहिजे, पण जिथली ओळख आहे तिथली ओळख ही पक्की असली पाहिजे. आणि मग पुढच्या काळामध्ये जीआय मानांकासह आम्ही पुढच्या काळामध्ये आमच्या मार्केटिंग बोर्डामार्फत UID सील हे टेम्पर प्रूफ सील या इथल्या मार्केटमध्ये देण्याची आम्ही व्यवस्था करू. आणि म्हणून सिंधुदुर्गातला हा आंबा आहे, रत्नागिरीतला हा आंबा आहे, या परिसरातला आंबा आहे, त्याचं टॅम्पर त्याला कोणाला करता येणार नाही हे आपल्याला पुढच्या तयार करणार. या मार्केट कमिटीला आमच्याकडे असलेली योजनेच्या माध्यमातून 30 रुपये खर्च करून ई-नाम योजना ही आम्ही देण्याचं आहे की त्या माध्यमातून बोर्ड असतील त्या जगामध्ये काय काय बाजारभाव चालू आहे हे आपल्याला इथे बाजार समोर आपल्याला ते बोर्ड माध्यमातून मिळेल. तिथे डेटा एंट्री होते पुण्याला आमच्या केंद्रामध्ये आणि आपल्याला ते आपण विकायला आणलं तर भारताच्या आणि कोणत्या मार्केटमध्ये विकता येईल ती व्यवस्था या माध्यमातून आम्ही साधारणतः 30 लाख रुपये खर्च करून. माझी आपल्याला विनंती असेल की मार्केटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तर आपण उभं करू, पैसाही आम्ही देणार आहे म्हणून ती व्यवस्था होणार आहे, पण मार्केटसाठी लागणारे घटक आहेत यांनी सुद्धा याच्यामध्ये यायला पाहिजे. आज शेतकऱ्यांच्या शेतावर बांधावर जाऊन हे माल खरेदी होत असते. मग काजू असेल, आंबे असेल, अजून काही आपले पदार्थ असतील ते विकत केले जातात. आता तो शेतकरी बिचारा गरीब असतो, त्याला सांगितलं हा भाव, पर्याय काय, तोच विकावा लागतो. आणि म्हणून मार्केट कमिटीमध्ये माल यायला पाहिजे. आज राज्यामध्ये काय भाव चालू आहे, देशामध्ये काय भाव चालू आहे, जगामध्ये काय भाव चालू आहे, या भावाप्रमाणे आमच्या शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे. आणि जर मार्केट कमिटीला माल येईल तर त्या पद्धतीचा भाव मिळेल, त्याच्यावर नियंत्रण होईल, त्याच्यावर कायद्याखाली निगराणी होईल असंही मी आपल्याला विनंती करेल. आणि म्हणून चेअरमन साहेब आता पुढे बाजारमध्ये इकडे तिकडे न विकता या मार्केट कमिटीचे लायसन धारक झाले पाहिजे. आमचे जे सारे व्यापारी आहेत आणि सुरळीत आपण त्यांना लायसन द्या, फार नॉमिनल फी असते. त्या लायसनच्या माध्यमातून जर होईल तर एक प्रकारचं त्याला शासकीय मान्यता असलेला व्यवसाय हा राहणार आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर आपण बघतोय की काजू बोंडच्या प्रक्रियेसंदर्भात जवळपास 370 कोटी रुपये हे बनवण्याचा प्रकल्प केसरकर मागच्या काळामध्ये ठरलेला आहे. आणि काजू बोंड हा शिंदे सरकारमध्ये त्याला प्रारूप प्राप्त झालं होतं, तो त्याला 100% मान्यता देऊन त्याला कार्यान्वित करण्याचं काम देखील आम्ही केलंय. आपल्या चेअरमन आहेत त्यांना सुद्धा त्या बोर्डावर घेऊन त्या माध्यमातून पुढचं काम हे सुरू करण्यात येईल. त्याच्या 3 कोटी रुपये खर्च करून मग काजू बोंड प्रक्रिया संदर्भात फळ पीक योजना असेल त्या माध्यमात काजू प्रक्रिया संदर्भात छोटे 10 प्रकल्प इथे देण्याचं आहे. कोल्ड स्टोरेजची त्याच्या काही खेर कात प्रक्रिया याच्यासाठी हा खर्चिक विषय, यालाही निधी देण्याचं काम आम्ही एशियन डेव्हलपमेंट बँकच्या माध्यमातून 2000 हे महाराष्ट्राला मिळणार आहे. आणि माझी इच्छा आहे की सिंधुदुर्गमध्ये त्याचा वापर व्हावा. या मार्केटच्या माध्यमातून आंबा असेल, काजू असेल, मासे, धान, अंडे, कोंबडी, जनावरांचा बाजार, या सगळ्या गोष्टींचं
या माध्यमातून तिथे विक्री होणार आहे। छोटे छोटे FPO आपल्याला तयार करता येईल। प्रश्न इथे हा माल व्यापाऱ्यांकडे कसा जाईल आणि म्हणून पालकमंत्री महोदय निलेशजी मला सांगायचे FPO तयार केले तर कोल्ड ही आमच्या पणन मंडळाच्या माध्यमातून इथले जे काय आपले युवक आहेत यांना देऊन त्या ट्रकमध्ये प्रत्येक व्यापारीचा कोणाचा असेल 2 टन 1 टन 1 टन 2 टन करून असं आपल्याला मुंबईला जाता येईल असे 5 ते 10 लोकांना टप्प्याटप्प्याने आपण कोल्ड ट्रक हे देण्याचं काम करू। एखादी ट्रक माशासाठी असेल, एखादी ट्रक काजूसाठी असेल, एखादी ट्रक आपल्याला इतर फळांसाठी असू शकेल आणि असे अनेक प्रकल्प करण्याचं आपण ठरवलंय। आपण पाहिलं की दरवर्षी आमचं पणन बोर्ड हे आंबा महोत्सव मनवत असतो। मागच्या 25 वर्षापासून आपण ते मनवतोय, पण ते मुंबई पुण्या ऍक्टिव्हिटी आपल्याला मिळत नाही आणि म्हणून आपल्या या मार्केट कमिटीमध्ये या वर्षीच, कारण आता आपण भूमिपूजन केलं, या 15 महिन्यामध्ये जर आपल्याला आंबा महोत्सव घ्यायचा असेल तर आपल्याला तो घेता येईल आणि साधारणतः आंबल्याला ते स्टॉल्स वगैरे लावून 1 लाख रुपयेपर्यंतची मदत या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिथे घ्यायचं असेल आपल्याला ते आंबा महोत्सव घेता येईल आणि त्याच्यासाठी 1 लाख रुपयाची मदत ही आपल्याला त्याच्या माध्यमातून करता येईल। जो माल येईल त्या गोदामामध्ये आपल्याला जे ठेवता येईल आपल्या बाजार समितीमध्ये त्याला सुद्धा 75% रक्कम, बऱ्याच वेळा शेतकरी विकता येत नाही, गोडाऊनमध्ये ठेवायचे तर त्याला 680 दिवसासाठी 75% रक्कम ही 60% व्याजाने आमचे पणन बोर्ड सुद्धा ही द्यायला तयार आहे। ती योजना सुद्धा या मार्केट कमिटीला आपण लागू करू। अनेक योजना आहेत, त्या योजना आपल्याला सगळीकडे इथे करायच्या आहेत। आमच्या आमदार साहेबांनी सांगितलं की माजी मंत्री आहेत, आजी मंत्री आहेत आणि त्यामध्ये आमचा भाग राहून गेला। आपण जी पॅकहाऊसची व्यवस्था आपण मांडली, ती पॅकहाऊसची व्यवस्था ज्यावेळेस या जिल्ह्यामध्ये या संदर्भातला सुद्धा आमचा प्रस्ताव तयार आहे। आपण आता माझ्याकडे मागणी केली, तो पॅकहाऊस तो तुमच्या मतदारसंघातील तुम्ही जागा सांगाल तिथे पुढच्या काळामध्ये करण्यात येईल, हे मला नम्रपणे सांगायचं आहे। आणि म्हणून भाषणामध्ये बोलण्यापेक्षा करून दाखवणं महत्त्वाचं आहे। आपल्याला जो आम्ही मागच्या काळामध्ये काजूचं अनुदान आपण जे 10 रुपये किलो असं द्यायचं ठरवलं होतं, काही लोकांना दिलं, पण काही शिष्टमंडळ मला सकाळी भेटले व कोल्हापूरच्या लोकांना जास्ती मिळालं, आमच्या लोकांना कमी मिळालं। पण अजून सुद्धा पालकमंत्री महोदय अजून काही त्याच्याकडे मात्र बिल असलं पाहिजे, काहीतरी आम्ही विकलंय, आपण जर आम्हाला दिलं त्याच्या माध्यमातून एक व्यवस्था आपण इथले DDR इथले AR त्यांनी ती यादी तयार करावी, त्याच्यामध्ये खातरजमा करावी आणि त्या सगळ्यांच्या खात्यावर हे अनुदान पोचल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा अभिवचन या निमित्ताने मी देऊ शकतो। आज मार्केट कमिटीच्या माध्यमातून करणं, त्याला रखरखाव करणं हे सोपं काम। मार्केट कमिटीवर जबाबदारी खूप मोठी वाढली आहे, पण आम्ही पाहतो की आपल्याला पेट्रोल पंप असेल, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन असेल, पॅक हाऊस असेल, अनेक गोष्टी आपल्याला करता येतील आणि आपल्यासाठी आपल्या हक्काचा मंत्री मला आपलं, परंतु अत्यंत प्रेमाचं नातं। ज्याही वेळेस मी मंत्री होतो त्यावेळेस आपण बोलवत असतात आणि आम्ही पहिल्यांदा आमदार झालो तर आमचे लीडर विरोधी पक्ष नेते तिथे नारायण राणे साहेब होते। कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं हे सगळं त्यांनी बोललं आणि म्हणून एक पितृतुल्य आदर त्यांच्याबद्दल आहे आणि त्यांची तळमळ जी आहे ती महत्त्वाची। मागच्या 25 वर्षापासून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मार्केट कमिटी यावी, त्याला जागा मिळावी, त्याला व्यवस्था आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होत असताना फार आनंद होतो। मार्ग कठीण आहे, मार्ग अवघड आहे, परंतु मला नम्रपणे सांगायचे एवढेच सगळे मातब्बर आपल्या बरोबर असताना हा एक अजूल्याबरोबर पणन मंत्री हा ठामपणे सिंधुदुर्ग मार्केट कमिटी बरोबर उभा राहील आणि जी विचार करू, जी घोषणा आपण करू ती कार्यान्वित झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ नाही आणि इथल्या टीमला स्वस्थ बसू देणार नाही, हे अभिवचन देतो। आज भूमिपूजन केलंय, येणाऱ्या 18 महिन्यामध्ये लोकार्पणच्या कार्यक्रमासाठी सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन येऊ हे नम्रपणे सांगतो। आणि साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि ते निरोगी राहो, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहो हे बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद जयकुमार। आपण मंत्री महोदय या